आमचे अखिल ठाकूर सर आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. आम्ही विनंती करतो आमच्या विकी यांना की आपण सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेसाठी 2 दिवस अतिशय चांगली कामगिरी साकारली, पंचांची अचूक भूमिका त्यांनी साकारली. ते आमचे पंच ठाकूर सरांना आपण करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा शुभ सन्मान करूयात. आणि त्याचबरोबरीनं बोरगर संघाला आपण देखील सज्जरा सन्मानित केलं जाईल. आमच्या मुख्य व्यासपीठावरती अनेक मान्यवर देखील अंतिम लढतीसाठी सज्ज आहेत आणि शिवशंभू अडावले संघ आपण देखील रिपोर्टिंग करा. नामदेवजी उतेकर साहेबांना विनंती असेल आपण आमचे पंच ठाकूर सरांना सन्मानित करायचा. आपण ठाकूर सरांना आपण सन्मानित करूयात. पंचांशी अतिशय चांगली भूमिका त्याने या 2 दिवसामध्ये साकारली आणि त्यांना करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. कल्याण डोंबिवलीचे नामवंत पंच आणि त्यांचा आपण करतोय सन्मान. कुठली स्पर्धा म्हटली तर पंचांची महत्वाची भूमिका असते आणि असे आमचे पंच यांचा आपण करतोय शुभ सन्मान. खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या आपल्या कारकिर्दीसाठी सर आपल्याला देखील. त्यानंतर मात्र आपण बोरगर संघ यांना देखील आपण सन्मानित करूया आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जवळ मॅच देखील सुरू आहे. सरई वर्षेत सरई आणि आवाज ऐकूयात जगदीश पाटील सरांचा. यस इट इज वाईड. हॅलो, थँक्यू सो मच केने. उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत. मॅच मध्ये जाऊया जेथे चरई पक्ष चरई असा सामना या 2 संघामध्ये आई गावदेवी जननी माता चरई संघ खेळत असताना डावकरी आताचा फलंदाज स्ट्राईक वरती पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे पॉइंटच्या दिशेला. फिल्डर वेगाने आल्यात आणि रन्स मिळाले. तर अमित गाडगे सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत त्यांचं आपण करूया शब्दसुमनाने स्वागत. स्पर्धा त्या अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे. येथून क्वालिफायच्या सामन्याला सुरुवात झाली. जो जिंकेल तो क्वालिफाय होईल आणि एखाद्या ट्रॉफीचा हकदार बनेल. फुल टॉस. एकच जाव. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. ओ ऑफन पूल. फटका चांगला आहे. चाललाय चेंडू लॉंग लेगच्या दिशेला. पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमा पार चौकार. मिस्टर देवदास 4-4. मोरे साहेबांचं पास. आपली मॅच पुढे बाकी आहे. चला सामना सुरू करा. जास्त वेळ नको.
गोलंदाज विशालला पाहतोय आपण. पहिला चेंडू डॉट फेकला जातोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन चांगले. एच पंच सांगत असताना फटका चांगला ऑन साइडला केला. डीप मध्ये फिल्डर रुपेश वेगाने चेंडूवरती. फक्त धाव मिळेल एकच. 13 धावसंख्या. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पहा मिळतोय या मॅच मध्ये. बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र अगदी स्टंपच्या बाजूने चेंडूला पाहिलं आपण. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये. दुसरे षटक 4 षटकांचा सामना. चरई विपक्ष चरई आतापर्यंत 4 चेंडू मध्ये एकच धाव दिली आहे. हा यंगस्टर खेळाडू आहे. पुन्हा एकदा वा गुड डिलिव्हरी. अत्यंत चांगला स्पेल फेकत असताना वेगवान गोलंदाज आहे. तेच तरार चेंडूची फेकी करतोय. फुल टॉस. फटका कन्वर्ट करू शकले नाहीये. झेल टिपण्याचा प्रयत्न आणि ते मिळतील 4 धावा. चौकार. पुढे आल्यात फटका. कव्हरच्या दिशेला रनआउटचा धोका. डायरेक्ट हिट नाहीये मात्र फलंदाज होईल बाद. रनआउट. च्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाले. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. स्कोर बोर्डवरती धावा आहेत त्या
फक्त 21 21 धावा स्कोर बोर्ड वरती. टॅप केलं जातंय चेंडूला. पॉइंटला फोल्डर नाही आहेत. डीपीसला फोल्डर होते. एकेरी धाव मिळत असताना चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत पाहायला मिळाली चरे टीमच्या वतीने. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन, त्यामुळे फिल्डिंग मध्ये वारंवार बदल होत असताना पाहा मिळतोय. यावेळेस स्क्रीन बोल्ट, फलंदाज बाद, दांडी गुल, धक्का क्रमांक 3. या दरम्यान आपण मंचावरती येतोय. आपले पाहुणे महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सदिच्छा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. खरं तर मित्रांनो, खरं तर आज क्रिकेटची स्पर्धा, मात्र क्रिकेटच्या स्पर्धेला दर्दी प्रेक्षकांची गर्दी असते. मात्र आता आपण जेवढे कार्यक्रम करतोय, कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम सुद्धा असतील, त्यामध्ये मोठमोठे इव्हेंट्स असतात. मात्र प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती पाहिजे आणि त्यांची जर उपस्थिती नसेल तर तो कार्यक्रम व्यर्थ असतो. आणि ते सर्व महिला भगिनी असतात. कारण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्यापासूनच होते. स्कोर झाला एकूण 28-28. म्हणूनच तर आपल्या संत जानाबाई म्हणतात की श्री जन्म आला तर तुम्ही उदास होऊ नका, कारण तुम्हीच आहात या विश्वाची निर्मिती. म्हणूनच तर आपल्या भारत सरकारने 50% आरक्षण देऊन आज महिलांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने कोणतंही क्षेत्र असू द्या. आजकाल पहा, क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा आपल्या मिताली राज असतील, भारताच्या कॅप्टन, त्या सुद्धा आज क्रिकेट खेळताना अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला पाहा मिळतात. कोणत्याही क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला वर्ग नेहमीच अग्रेसर पाहायला मिळाला. हे पाहता मात्र आपल्या भारत सरकारने त्यांना 50% आरक्षण दिलं आणि आज आरक्षण देत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना समान संधी दिली. त्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सदिच्छा सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. कोतवाल महिला मंडळ सर्वांना विनंती आहे की आपण यावं. आपला सदिच्छा सन्मान या मंचावरती केला जातोय. मगाशी मी एक वाक्य बोलून गेलो की संत जनाबाई सांगतात, मात्र ते खरंच आहे. आणि त्यांचं आपल्या भारत सरकारने टॅगलाईन बनवली की बेटी बचाओ बेटी पढाओ, असं एक वाक्य होतं. आणि त्या वाक्याला अनुसरून आज पूर्ण आपल्या भारतभर कुठेही जा आपण, छोटं मोठं का होईना, एक टॅगलाईन असते. एवन गाडीच्या पाठीमागे सुद्धा
लिहिलेलं असतं. त्यामुळेच आज आपण आपल्या समाजामध्ये महिलांना प्रतिष्ठित म्हणून मानतो, कारण ते सर्व क्षेत्रामध्ये अग्रगण्य कामगिरी करतात. ते सर्व महिलांना विनंती करेन की आपण यावं पुढे, आपला सदिच्छा सन्मान केला जाईल. या कोतवाल खुर्दचे सत्ता समितीचे अध्यक्ष सन्माननीय शांतारामजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे शुभ असे आपण या सर्व महिलांचा सदिच्छा सन्मान करूया. या मंचावरती या. जरा जोरदार टाळ्या होऊन द्या, कारण या सर्व महिला या ठिकाणी पाहतोय. नवलाई कोतवाल कला व क्रीडा सामाजिक संस्था सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत नवलाई देवी चषक 2024 दैदिप्यमान आयोजन आणि पहिल्यांदा 6 धावा धावून काढल्यात. हॅलो, थोड्या जोरात ड्रॉ होणार आहे 3 संघांमध्ये. जो आता संघांची मॅच चालू आहे त्यांचा विजेता संघ म्हणून एक आपण चिठ्ठी आहे, आणि नवलाई कोतवाल आणि शिवशंभू आढावले चिठ्ठ्या उचलल्या जातील. ज्या 2 चिठ्ठ्या होतील त्यांची मॅच होईल. जी खाली चिठ्ठी राहील साठी प्रवेश असेल डायरेक्ट. चला, या ठिकाणी आपण पाहतोय सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खरं तर ही स्पर्धा भरवताना खूप मेहनत करावी लागते. कारण आम्ही नेहमी समालोचन करत असताना एकच शब्द सांगतो की आता ऐरेगरेचं काम नाही आयोजन करणं. कारण आयोजन करायला गेलं तर पहिली अडचण होते ती पैशाची. कारण पैसा असेल तर तुमचं नीटनेटकं आयोजन होईल. त्याच्यानंतर माणसं जमवावी लागतात तरच ते व्यासपीठ भरलेलं दिसतं. त्यामुळे हे आयोजन करत असताना या आयोजनावरती आपल्या नवलाई देवीची कृपा आहे. म्हणूनच सर आज 2 दिवसीय आयोजन सक्सेसफुल होण्याच्या मार्गावरती. आणि या आयोजन कमिटीच्या वतीने ज्या महिला भगिनी होत्या त्यांना सांगण्यात आलंय की पुढच्या वर्षी तुम्ही सुद्धा एखादी टीम बनवा जेणेकरून मैदानामध्ये खेळेल. का खेळू नये? सविताजी सकपाळ आपण इंटरेस्ट घ्या, मुले असतील एक टीम बनवा. कारण आज पहा ना आपल्या पोलीस आहेत ना, मग टीम खेळू का शकत नाही? भले अंडरम खेळू आपण, हरकत नाही. ओरम नाही, अंडरमची स्पर्धा खेळू. मात्र पुढच्या वर्षी जरा प्रयत्न करा, कारण प्रयत्न केले तर निश्चित यश मिळेल. असं म्हणतात की प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गले. गाडगे सर या आपण लॉर्ड्स चिठ्ठ्या ओढू. चला, तिन्ही टीमचे कॅप्टन या. 2 टीमचे कॅप्टन, एक प्रतिनिधी. ओके, 2 टीमचे कॅप्टन याचं, एक टीमचे तर आहेत. ओके, 3 चिठ्ठ्या आहेत.
एकावरती बाय आहे आणि 2 चिठ्ठ्या असतील त्यांचे विजेता संघ विजेता संघ लिहिलाय. एक विजेता संघ आहे, 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. हा, त्यांच्यामध्ये मॅच होईल आणि जो राहील चिठ्ठी विजेता संघ तो थेट मेगा फायनल. ओके, या चिठ्ठ्या उचलल्या जातील. चला 2 चिठ्ठ्या उचला. विजेता संघ आणि निश्चितच नवलाई कोतवाल क्रिकेट संघ पोहोचलाय तो मेगा फायनल मध्ये. यस, विकी यांना पाहतोय कारण त्यांची खूप मेहनत राहिली या स्पर्धेसाठी आणि खेळाच्या मैदानावरती सुद्धा. चला आता पटापट केला कारण पाहुण्यांचं आगमन थोड्याच वेळात होईल. 5 वाजून गेल्यात आणि आता फुल्ली ट्रॉफिक जाम आहे मेन रोड वरती कारण आज आपल्या डोंबिवली शहरानजीक तुम्हा आम्हा सर्वांचे आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, पहिले असे मुख्यमंत्री पाहायला मिळाले जे सर्वांसाठी धावून आलेत. आज पहिली गोष्ट केली ती वारकऱ्यांसाठी आणि सर्वांसाठीच गोष्टी करत आल्यात कारण जो चांगलं करतो त्याला चांगलंच बोललं पाहिजे. त्यामुळे ट्रॉफिक भरपूर झाली आहे मेन रोडला, त्यामुळे आपण लवकरात लवकर सामने खेळवण्याचा प्रयत्न करतोय. तर या दरम्यान सत्कार मूर्ती असतील सन्माननीय शशिकांतजी सुरेश म्हात्रे साहेब, युवक अध्यक्ष डोंबिवली शहर 143 डोंबिवली विधानसभा क्षेत्राचे, त्यांचा आपण या मंचावरती करतोय सदिच्छा सन्मान. सविता मॅडम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना या मंचावरती सन्मानित करावा. कारण येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा या मंचावरती मान सन्मान केला जातोय. मायाची, प्रेमाची, आपुलकीची शाल आणि विविध कलर्स ने भरलेले पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा या ठिकाणी यथोचित्त मान सन्मान केला जातोय. टाळा होऊ द्या. थँक्यू. धन्यवाद नक्कीच जगदीशजी पाटील सर. सर्वात मास्टर बराच वेळ आपण मॅच पासून दूर होतो परंतु पाहुण्यांचा आदर सत्कार करणं नक्कीच आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्राधान्य दिलं जातं. सर्वात मास्टर देशानं मॅचचा अनुभव इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार. पुढच्या मॅच साठी आपण सज्ज राहा. आढावले संघ आणि विजय संघ सामना प्रत्येकी 3 षटकांचा असेल या गोष्टीची नोंद घ्या. यापुढील सेमी फायनल आणि मेगा फायनलचे हे दोन्ही सामने प्रत्येकी 3-3 षटकांचे असतील. बॅकफुटला जाऊन स्लाइस केलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि तत्पर डायरेक्ट हिट हो. क्या बात आहे सर. रवींद्र जडेजा यांची आठवण करून दिली होती परंतु सुरक्षितरित्या स्ट्राईक एंडला बॉबिंग क्रीज मध्ये पोहोचले होते फलंदाज आणि तत्पर मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेशामध्ये धावसंख्या धावफलकावरती 9 या आकड्यावरती 37 धावांचा लक्ष्य आणि त्याचा पाठलाग करणं मधाच्या आतमध्ये. नक्कीच हे दोन्ही बॅटर्स पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅक मध्ये पुनश्च सज्ज होते गोलंदाज वैभवला आपण पाहतोय. हो इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. होरिझॉन्टल स्ट्रोक आणि चलो फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार.
23 धाबींची आवश्यकता अजूनही. हो इथे मात्र चांगला फटका स्ट्रोक पाहायला मिळतोय. शॉट थर्डमॅनला बीट करून चेंडू फरार होतोय. थर्डमॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती 15 धावा आणि आता मात्र विजयासाठी उर्वरित 18 चेंडू मध्ये धावा बनवायच्यात 22. नवलाई देवी चषक 2024 पर्व पहिला आणि सुंदर अशी स्पर्धा. असा अंतिम दिवस. अंतिम दिवसातील आता मात्र काही सामने शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅक मध्ये बळीरामला आपण पाहतोय. 22 धावांची अजून आवश्यकता. हो 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 इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. नक्कीच असे फटके आपण पाहतो ना. नक्कीच अनेक संघामध्ये असे खेळाडू नसतात. मुरबाड विभागामध्ये गेले तर असे खेळाडू आपल्याला नेहमी पाहायला मिळत असतात. अशी ऑलरेडी नक्कीच ऍक्शन पोझिशन घेतली जाते फलंदाजाच्या माध्यमातून आणि नंतर मात्र फटका सजवला जातो. तसा हा फटका होता. मुरबाड असो नवी मुंबई असो अनेक विभागामध्ये आम्ही ज्यावेळेस मात्र जात असतो अशा स्पर्धा पाहत असतो. परंतु आज मी प्रशंसा करेन संपूर्ण सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. इथे मात्र समालोचन कक्षाला सलामी देणारा उत्तुंग षटकार. षटकार आलाय. व्यावसायिक क्रिकेट देखील चांगला खेळत असतो. हो स्क्वेअर कटचा नजाकत बरा स्ट्रोक. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला बीट करून सीमारेषा पार दणदणीत कणकरीत चौकार. जाऊन पोहोचली 27 धावा. हो इथे मात्र हा फटका देखील अतिशय सुरेख पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय. हो हो चुकी घडली. चुकीला माफी नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आवश्यकता आहे 6 धाबींची आवश्यकता आहे. जो संघ जिंकेल आणि लगेच टॉस साठी यायचा आहे आणि अडावळे संघाचे संघटक आपण देखील आमच्या टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. हो इथे मात्र चुकी घडते. मला हातमध्ये चुकी घडते. चुकांवर चुका पाहायला मिळतात आणि तत्पर ही एकच धाव आहे. जर सामना लवकर संपला तर नक्कीच काहीसा वेळ मिळेल पुढच्या सामन्यांसाठी. या गोष्टीची दक्षता घ्या चरई संघ, कारण की आपल्याला अजूनही एक सेमी फायनल आणि मेगा फायनल खेळवायचे आहे. त्या अनुषंगाने थोडासा स्पीडअप करा. 5 धाबींची आवश्यकता. हो पुनश्चा वाईट बॉल. वाईट चेंडू हाताला गेलाय. आता मात्र धावसंख्या धावफलकावरती 33 धावा विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धाबींची आवश्यकता. शिवशंभू अडावळे संघासाठी हा शेवटचा ऑफिशियल कॉल. आपला संघाला टॉस साठी लगेच या. फुलटॉस चेंडू. हो इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. क्या बात आहे. अप्रतिम झेल समाप्त होईल. फलंदाजाचा खेळ. फलंदाज बाद.
मंगेश होतोय सज्ज. स्ट्राईक घेतला बादार. विनोद ज्याने आक्रमकता दाखवली. अंतिम 4 धावांची आवश्यकता. हो क्या बात आहे. रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. आक्रमकता दाखवली जाते मधाच्या आतमध्ये. दोन्ही चरई गावचे संघ आहेत आणि की सामना कुठल्याही संघाने जिंकला तरी सुद्धा ट्रॉफी चरई गावाच्या मंदिरामध्ये जाईल अशी त्यांनी देखील भूमिका घेतली होती. हो फटका लाजवाब. मिस्टामिक स्ट्रोक. झेलची संधी. हो इथे मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून शेंडू खाली पडला. हा झेल घेणं गरजेचा कारण की सामन्यामध्ये अजूनही औपचारिकता उरली असती. सामना कुठल्याही क्षणाला टर्न झाला असता परंतु तसं घडताना मधाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. 3 धावांची अजून आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मंगेश. हो फुल टॉस शेंडूवर बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुढे या ठिकाणी मात्र एकच धाव मिळेल. आता मात्र धावा बनवायच्यात फक्त आणि फक्त 2 आणि शेवटचा ऑफिशियल कॉल. शिवशंभू आडावळे संघ आपले संघनायक सज्जरा. हो फटका लाजवाब. सामना संपलाय आणि सामना जिंकलाय